तर मित्रांनो, मी आशिष ओळखलेच असेल, नसेल ओळखलं तरी फॉलो करून ठेवा. तर आपण चालत आज कपिलधारला. बऱ्याच जणांना माहित असेल की कपिलधार काय आहे, कुठे आहे, कपिलधारला काय आहे. तर आपण पण चालत कपिलधारला. दाखवतो तुम्हाला कपिलधार कसं आहे, काय आहे. मित्रांनो, हा आहे पालीतून मध्ये शिरल्यानंतरचा पहिला धबधबा. पण आपण काय तिथं जात नाही, आपण पुढचं बघू चला. तर त्या छोट्या धबधब्यातून आपण लगेच मोठ्या धबधब्याकडे निघालो. तर हा मोठ्या धबधब्याकडे जाताना हा बघा वरती एक बारीक धबधबा दिसतोय. तर धबधबा नदी हे दाखवून तर झालं. नंतर आठवलं मी तर माझं तोंडच नाही दाखवलं. मी एकदा माझं तोंड दाखवतो बघा. तर आपण पोहोचलो आता कपिलधारमध्ये. जे आजूबाजूला हे जे दुकान आहेत ना, तिथं नारळ पेढा काही घ्यायचं असेल तर चालतं चालतं एकदा फिरून दाखवतो. बास नाही तर म्हणलं चक्कर येईन. बास गेलो फिरायचं नाही तर चक्कर आली असते. तर तसंच तिथून आपल्याला मध्ये जायचं होतं. तिथून आता थोडं फास्ट फॉरवर्ड करतो. तर दर्शन झाल्यानंतर आपण निघलो धबधब्याकडे. तर खूप पावसामुळे धबधबा खूप वाढलेला आहे. तर जवळ तिथं जाऊन देत नाहीत, कारण वरतून दगड बिगड पडल्यामुळे पाणी येतं तिथं जाऊ शकतो एखादा वरती, त्याच्यामुळे तिथं जाऊन देत नाहीत. बाकी तुम्ही बघा कसं आहे ते. तर फर्स्ट टाईम ब्लॉग काढला आहे, तर कसा वाटला ते सांगा. म्हणजे जास्त बोलता नाही आलं, म्हणजे काय बोलायचं काय नाही, तरी पण काढला आहे ब्लॉग बघा.